नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषदेची नवीन योजना बाळांत विडा किट योजना. बाळांत विडा किटमध्ये खारी, खोबरे, काजू, बदाम, टॉवेल, गाऊन, बेडशीट इतर साहित्य आहेत. तर सविस्तरपणे आपण याची माहिती घेऊया. सर्वसामान्य जनतेसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात. या योजनेची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या घरातील एखादी महिला गर्भवती असेल, अशा महिलांना जिल्हा परिषद अंतर्गत बाळांत विडा योजनेचा लाभ घेता येणार आहे. या किटद्वारे 1000 दिवस बाळाचे संगोपन केले जाणार आहे. जिल्हा परिषद लातूर अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे. या किटमध्ये जीवनावश्यक विविध साहित्य असणार आहेत. कोणते साहित्य असेल बाळांत विडा किट योजनेमध्ये? बाळांत विडा किट योजनेमध्ये गरोदर महिलांना काय मिळेल, तर यामध्ये 1 किलो खारीक, 1 किलो गूळ, 1 किलो फुटाणा, 1 किलो डाळ, 1 किलो शेंगदाणे, 1 किलो गावरान तूप, 1 किलो खोबरे, 1 किलो काजू, 1 किलो बदाम, 1 किलो डिंक, 1 किलो आळीव, 1 किलो जवस, 1 किलो तीळ, 1 किलो ओवा, 1 किलो बडीशोप, काळी मिरे, काळे मीठ, 2 बेडशीट, 2 टॉवेल, आईसाठी 2 गाऊन इत्यादी साहित्य बाळांत विडा किटमध्ये असणार आहे. महिला व बाल कल्याण विभागास भेट देऊन या बाळांत किट योजनेचा अर्ज सादर करून द्या. ही योजना जिल्हा परिषद लातूर विभागाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने राबवली गेली आहे. सध्या ही योजना फक्त लातूर जिल्ह्यासाठीच लागू आहे. सर्व जिल्ह्यासाठी आहे का? लातूर जिल्ह्यासाठी गरोदर महिलांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येणार आहे. सध्या ही योजना फक्त लातूर जिल्ह्यासाठीच लागू आहे. बाळांत किट योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्ह्यातील 87 अंगणवाडीची निवड करण्यात आलेली आहे. या अंगणवाडी केंद्राद्वारे जिल्ह्यातील 2000 गरोदर मातांना बाळांत विडा किट योजनेचा लाभ मिळणार आहे. या बाळांत विडा किटमध्ये असणाऱ्या ड्रायफ्रूटद्वारे 1000 दिवस बाळाचे संगोपन केले जाणार आहे. गरोदर मातांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. ज्याप्रमाणे लातूर जिल्हा परिषदेने ही नवीन योजना अंमलात आणली आहे, तशीच पद्धतीने महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागू होणे आवश्यक आहे. धन्यवाद.